तो झिंगरोबाचा कोप होता की नाही ते माहिती नाही, पण तो बाबाजींचा कोप होता हे मात्र निश्चित. माझ्या आहोंना माझ्या विठुरायाने वाचवलंय, माझ्या विठुरायाने त्यांच्यावर कृपा केलीये. तुमच्या या झिंगरोबाने नाही. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. बाबाजी बाबाजी मनोरमाबाईने आपलं काम केलं. वागण्यात एकटीच उभी आहे. लय भारी. बाहेर आलात तुम्ही, पण बघ आता राक्षसाचा विध्वंस कसा असतो ते. अरे आग 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 लागली रे, आग लागली. झिंगरोबाचा कोप होईल. आता झिंगरोबा अख्ख्या गावाचा घास घेतो की नाही बघा. कोप झाला, झिंगरोबाचा कोप झाला, कोप झाला, कोप झाला. अरे झिंगरोबाचा कोप झाला. कसला कसला आवाज आहे? कोण आहे? अरे हे काय? हगीचे गोळे? कोण आहे? अरे मी मामांजींना दिसायला नको. मी काही त्यांच्या खोलीत जाऊ शकणार नाही. मला अंगणातच राहायला हवं. तसा मी सासूबाईंना शब्द दिलाय, पण मला बघून मामांजी नक्कीच बाहेर येतील आणि सासूबाईंना वाटेल की मीच त्यांना हाक मारली आणि शब्द मोडला. शिवाय हाकीचे गोळे तर माझ्याच दिशेने पडतायत. चुकून एखादा गोळा मामांजींवर पडला तर नको नको. अरे यार कुंडलिया, अरे आग लागली. अरे पाणी आलं, जा लवकर पाणी आलं. विठुराय, आता मी एकटीच आहे. तर कितीही आगीचे गोळे आले तर कोणाचं नुकसान होणार नाही.
इटुऱ्या, तू आहेस ना रे माझ्यासोबत. आज गोळीचे गोळे आले उद्या धरणी कंपाऊंड होते ते नव्हतं होईल. अरे काय तोंडाचे वापा लावलाय आधीच वा चला. त्याचं तुझ्यामुळे आणि गंगीच्या सखूबाईमुळे आमच्या गावावर संकट आलंय. अरे हा शंकरूबाचा कोप आहे. कोप असा असतोय कुणी सांगितलं हा? अरे हे आधीच्या गोळ्या कशा पाहिजे ती बघा आधी. अरे अक्कल आहे का तुला? त्या आगीत समजा राख होईल तेव्हा कळेल. माझ्या दादा आपण नागोजी बाबांना शरण जायला हवं. झिंगरोबाची माफी मागायला हवी. अरे तुझ्या त्या बाबाजीरांचा अजिबात विश्वास नाही. तो गंगीचा बळी द्यायला निघाला होता. आमच्या त्या सकुताईने आणि त्याच्या इटुरांमुळे गंगीचे प्राण वाचले. ए म्हातारे खबरदार. बाबाजीने का बोललीस तर? अगं डोकरे कशा पायी याचं तोंडाला लागती. वा गा वा हे मग तू हुशार झालीस. अरे बघतीस तवा अरे एवढी माणसं झाली 2 झोपड्या झाल्या. ग बस माझ्या. आम्ही सकुताईंच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. आणि तुला विश्वास ठेवायचाच असेल ना तर इठुरायावर ठेव. इठुरायाच्या भक्तांना झिंगरोबाच काय येताळ मुंजा बी काय करू शकणार नाही. अरे बोलत काय बसला आधीच वा. अरे इथं वा. अरे आधीच वा. इठुराया बघतोयच नाही रे समद. बाबाजी 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 गावात लय म्हणजे लय गोंधळ सुरू आहे. अहो जिकडे बघावं तिकडे आग 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 धडाधड आगीचे गोळे पडत्यात. अहो पडका उडालाय. समजी जण जिकडे तिकडे सायरावरा पडत्यात आणि आपली लोक बोंबलतात आहे. कोप झाला जिंगरोबाचा कोप झाला. अहो समजी जण लय घाबरले आहेत. हाकार उडाला आहे. गावात झिंगरोबाबद्दल भीती दाटली आहे. विठोबाच्या नावानं बोट मोडत्या समजी जण. झिंगरोबाचं नाव घेतलं नाही पूजा उधळली म्हणून समजेजण सकुला दोष देत आहेत. बाबाजी तुमचा डाव एकदम नेमका पडला बघा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. आता बघा समदे जिंगरोबाला घाबरतील. आमच्या पायाशी येतील दयाची भीक मागतील. म्हणतील बाबाजी आमचं चुकलं वाचवा आम्हाला. मेलो आम्ही बरबाद झालो वाचवा आम्हाला वाचवा. समदे जिंगरोबा मोर झुकतील अन सोनं नाणं पैका वाटेल. आता आपली निस्ती चांदी आहे. निस्ती चांदी. हेच हवं होतं आम्हाला. हेच हवं होतं. हे काय सकू कुठेच दिसत नाहीये. कुठे गेली? कुठेच कशी दिसत नाही. सखूला बाहेर का शोधताय तुम्ही? रात्री इथेच तर. काय सखू काल रात्री बाहेर होती? मी काय विचारतोय मनोरमे तू उत्तर दे. सखू काल बाहेर का होती? ती स्वतःहून बाहेर उभी होती की काल रात्री तू तिला उभं केलं होतंस? खरं उत्तर दे. मी कशाला खोटं बोलू? ती आपणहून बाहेर उभी होते. मी काही म्हटलं नव्हतं. पण का नाही म्हणजे आपणहून कोण असं कसं उभं राहिलं अशा रात्री बाहेर? तिचं मन तिला खातंय. मन खात होतं का? काय चूक केली तिने? का? अहो गुरु झिंगरोबांचा अपमान कोणी केला? सखूनेच ना. पण तरीही मी काही म्हणाले नव्हते. रात्रभर मीच बाहेर उभी राहून प्रायश्चित्त घेणार होते. हग या अग्निवर्षावात तू अहो मला माहित होतं का ते?
मला माहित असतं तर मी तरी बाहेर उभी राहिले असते का? आणि तिला तरी कशाला मी बाहेर उभी केले असते? मी रात्री बाहेर उभी होते, ती स्वतःहून माझ्याकडे आली, म्हणाली तुमच्या ऐवजी मी उभी राहते. हट्टच धरला तिनं, तिथेच थांबून राहिली. पण तरीही मी सांगितलं नाही तिला बाहेर उभं राहायला. अगं काय बोलतेस तू हे? म्हणजे रात्री गोळे पडत असताना सखू इथेच होती? अहो तेच तर सांगतेय ना. मला माहित असतं तर सखूला रात्रभर बाहेर उभं ठेवलं असतं का मी? अहो मी सासू आहे तिची, वैरीण नाही. तू बाकी काय आहेस ते ठाऊक नाही, पण तू त्या भोंदू ढोंगी बाबाजीची पट्ट शिष्य आहेस एवढं मात्र नक्की. छे, मला तर काय बोलावं तेच समजत नाही. नाही लवकर समजेल. ठीक आहे, सखू स्वतःहून आली आहे. ये सुनबाई ये. तुझ्या सुनेला घराबाहेर ठेव. अगं आता काय पायघाड्या घालू का? म्हणजे पटापट चालत येशील? अगं ये ना, ये इथे. तुझ्यामुळे 1000 बोलणी ऐकून घेतलीत मी. आणि कुठे गेली होतीस ग गाव उंडारायला? सखू, अगं काही काळ वेळ आहे की नाही तुला? का वागतेस तू अशी? आणि या आगीचे बोळे पडत असताना बाहेर का उभी राहिलीस तू? थेट जीवावरचं संकट आलं तरी तू कुणाला झाक दिली नाहीस, याला काय अर्थ आहे सखू? सकाळी तू माझ्या नावानं शिमगा करायला मोकळी. सासूबाईंनी रात्रभर मला बाहेर उभं केलं. नाही सासूबाई, मी कोणाला नाही बोलणार. जागचं हलायचं नाही आणि कुणालाही हाका मारायच्या नाही. अगं माझ्याकडे काय बघतेस? म्हणजे सगळ्यांना वाटेल की मीच तुला संकटात ढकललं. अगं बोल ना, तोंड दिलंय ना देवानं, मग बोल. मी सांगितलं होतं का तुला रात्रभर बाहेर उभी राहा म्हणून? नाही, मी स्वतःच बाहेर उभे राहिले होते. दिगू, झालं समाधान? सखू स्वतःहून बाहेर उभी होती, कळलं ना तुला? अगं सखू, पण हे आगीचे बोळे तू... जेव्हा आगीचे बोळे खूप जास्त पडायला लागले तेव्हा मी बाहेर निघून गेले. या ही हिची अक्कल. अगं घरात यायचं सोडून बाहेर का गेलीस तू? आम्हाला सावध करायला यायचं होतंस ना? म्हणजे स्वतःचा जीव वाचवायला आमचा जीव धोक्यात टाकून पळून गेलीस? तसं नाही हो सासूबाई, माझ्याच मागे ते गोळे येत होते. मी जिथे जात होते ना तिथेच ते गोळे येत होते. मी इथेच राहिले असते किंवा घरात आले असते तर घराला आग लागली असती ना. म्हणून घरातल्या माणसांना इजा होऊ नये म्हणून मी बाहेर निघून गेले. इथून निघून गेले तर ते गावात बोळे पडतच होते. मग तिथल्या लोकांचं पण नुकसान नको म्हणून मी बाहेर मोकळ्या जागेत जाऊन उभे राहिले. विठ्ठला, माय बापा, काय हा करुणेचा झरा. खरंच या निष्पाप निरागस मुलीच्या पायाचं तीर्थ घ्या तुम्ही. घरची माणसं सुरक्षित राहावी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला हिने, आणि तुम्ही तिच्यावर चिखल उडवताय. आम्ही नाही, तिनंच काल चिखल केलाय. आणि ही काय कुणाला वाचवणार?
सगळीकडे अग्निवर्षाव झालाय असं सांगितलं ना हिनं? कशामुळे झालाय समजतंय का तुम्हाला? कोप झालाय, महागुरु झिग्रोबांचा कोप झालाय, महाभयंकर कोप. हिनं ओढून घेतलाय स्वतःवर, आपल्या घरावर आणि अख्ख्या गावावर. बाबाजी 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 आम्ही बरबाद झालो बाबाजी. समधी माती झाली, होत्याचं नव्हतं झालं बाबाजी. बाबाजी बाबाजी गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त झाला बाबाजी. झोपड्या झाल्या, माणसं भाजली. बाबाजी तुम्ही बोललात तसंच झालं. गुरुजी ग्रोबाने गावचा घास घेतला बाबाजी. आता तुम्हीच वाचू शकता. दया करा बाबाजी, दया करा, दया करा. आगीचे गोळे आले. वाचवा बाबाजी, वाचवा बाबाजी. तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला बाबाजी? अरे गपरा गपरा बाबांनो, बघताय ना बाबाजींची साधना सुरू आहे. तुमच्यासाठी बाबाजी झिंगरोबाशी भांडतात. हात जोडून उभे राहा, हात जोडून उभे राहा. आता कोणी आवाज केला तर त्याची इथंच राख होईल. तेव्हा शांत राहा, शांत राहा. चला झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण सगळे आज जाऊया. चला भाऊजी, तुम्ही सगळे आज जा, पण सखूला मी घरात शिरू देणार नाही. अगं पण का? का म्हणजे? अरे ही मुलगी बिनदिक्कत बाबाजींचा, गुरु झिंग्रोबांचा अपमान करते आणि इतका अपमान करते की महागुरु झिंग्रोबांचा कोप होऊन गावभर अग्निवर्षा होतो. पण ह्या मुलीच्या तोंडून क्षमा मागितली जात नाही. गुरु झिंग्रोबांची क्षमा मागितल्याशिवाय सखूने घरात यायचं नाही. अगं मनोरमा, तुला कळत कसं नाही? पहिली गोष्ट म्हणजे सखू अजिबात चुकलेली नाही. तुम्हीच तिला फसवून झिंगरोबाची पूजा करायला लावत होतात. मूळ चूक आणि लबाडी तुमची आहे. आणि यावरही हे संकट सखूमुळे आलंय असं जर का तुम्हाला म्हणायचं असेल, मग गावावर अग्निगोळे का टाकले गेले? लोकांची काय चूक? सरळ सरळ सगळ्यांना घाबरवण्यासाठी हे होत आहे. मी सांगतो, ही सगळी नाटकं तुझा तो बाबाजी करतो. सगळी संकट तो आणतो आणि मोठा बागुलबुवा उभा करतोय. ठीक आहे, मान्य आहे. धरून चालू, त्यांनी संकट आणलं कारण बाबाजींनी उघडपणे गुरु झिंग्रोबांचा कोप होईल असं सांगितलं ना, म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय ना. मग आता हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊनच जाऊ दे. कशाची शहानिशा करणार आहेस? बाबाजींनी सगळ्यांसमोर उघडपणे सांगितलं गुरु झिंग्रोबांचा महाकोप होणार. तेव्हा ही नक्की काय म्हणाली? विठुरायावर विश्वास ठेवा, बरोबर? मग मला सांगा, आता हे जे संकट आलं, कुणी आणलं, कशामुळे आलं ते सोडून द्या, पण संकट आलंय हे खरं ना. मग या संकटातून वाचवायला तुमचा विठुराया आला का? आला का? नाही ना. तो तिथे कमरेवर हात ठेवून नुसता बघतच उभा राहिला.
कुठे गेला तुमचा विश्वास? निष्फळच ठरला ना? गावावर जेव्हा आगीचे गोळे आले तेव्हा विझवले का तुमच्या त्या विठुरायाने? नाही ना? मग कोण श्रेष्ठ? बरोबर आहे रमाई तुझं. मला तुझं पटतंय. बाबाजींच्या म्हणण्याप्रमाणे हा कोप झिंगरोबाचाच आहे आणि या संकटातून आपल्याला बाबाजीच वाचवू शकतात. खूप तर्क लढवताय. कुठे तो प्रेमाचा सागर विठुराया आणि कुठे तो तुमचा जाळपोळ करणारा झिंगरोबा. तुम्हाला दोघींना कुठे जायचे तिथे जा. सखू चला. अजिबात नाही. तुम्ही या घराच्या प्रश्नात पडायचंच नाही. हा माझ्या घराचा प्रश्न आहे. तुम्हाला जर खरंच या घराची इतकी काळजी असती ना तर जबाबदारी सोडून पंढरपूरला पळून गेला नसतात. आताही तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि सोबत तुमच्या या सुनेला घेऊन जायचं असेल तरीही जाऊ शकता. मामनजी, तुम्ही माझ्यासाठी भांडू नका. माझी चूक झाली असेल तर मी शिक्षा भोगते, पण मी झिंगरोबाला शरण जाणार नाही. सखू, अगं तुला सगळं कळतं. तू एक समंजस मुलगी आहेस. तू वेळोवेळी या गावाला, आपल्या घराला आणि मला संकटातून वाचवतेस. अगं एवढंच काय तर त्या नरपशूला सामोरे गेलीस. मग सगळ्या गावासमोर गुरु झिंगरोबांचा अपमान करण्याची काय गरज होती सखू? कोणताही पुरावा हातात नसताना बाबाजीवर आरोप करत आधीचं सगळं काढण्याची काय गरज होती तुला? यामुळे सगळं चिघळते. कळत नाहीये का? अरे दिगू, हे तू का विसरतोयस? कुलदैवताच्या नावाखाली ही मंडळी सखूला फसवून झिंगरोबाची पूजा करायला लावत होते. या त्यांच्या भोंदूपणाचं भांड फुटायलाच हवं होतं. त्याच्या खोटेपणाचे, अत्याचाराचे, सखूला जीवे मारण्याच्या लबाड प्रयत्नांचे प्रकार लोकांसमोर यायलाच हवे होते. कधी ना कधीतरी एक घाव दोन तुकडे व्हायलाच हवे होते. आणि पुरावे नाहीत असं कसं म्हणतोस? सखू हाच एक पुरावा आहे. कारण सखू एक वेळ प्राण देईल पण खोटं बोलणार नाही. बाबाजीच्या बाबतीत तू अशी खात्री देऊ शकतोस? बाबाजी हा एक निर्मळ मनाचा, लोकांचं कल्याण करण्यासाठी तळमळणारा माणूस आहे असं म्हणशील? बोल ना. सखूच्या बोलण्यातला एकही मुद्दा त्यांना खोडून काढता आला नाही म्हणून हुल्लडबाजी हे त्याला उत्तर, दगडफेक हे त्याला उत्तर.